नमस्कार. बर्निंग ब्लिसच्या मराठी व्हर्जन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गरोदरपण किंवा मातृत्व हा अतिशय सुंदर प्रवास आहे असं मी नेहमीच म्हणते. परंतु तरीही बऱ्याच पाहणाऱ्या मातांच्या मनात अनेक शंका आणि कुशंका असतात. बाळंतपणाच्या आणि बाळंतपणानंतर काळजी कशी घ्यायची याबद्दलच्या बऱ्याच क्वेरीज किंवा बऱ्याच शंका आणि बरेचसे प्रश्न आजही समाजात आहेत. तर आज मी याच संदर्भात काही 5 महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला शेअर करू इच्छिते. जर त्या टिप्स महत्त्वाच्या किंवा हेल्पफुल वाटल्या तर नक्की शेअर करा. त्यातली सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे लेबर किंवा प्रसूती ही नेहमीच अगदी काय म्हणूयात आपण त्याला, नेहमीच ड्रॅमॅटिकली सुरू होत नाही किंवा अचानक सुरू होत नाही. तर प्रसूती सुरू होत असताना, प्रसूतीची प्रक्रिया सुरू होत असताना आईला लोअर बॅकएक म्हणजेच कमरेमध्ये दुखणं, त्याचप्रमाणे एका विशिष्ट प्रकारच्या कळा यायला सुरुवात होते आणि त्यानंतरच लेबर सुरू होतं. सो जेव्हा कधी तुम्ही अशा प्रकारची प्रसूती सुरू होण्याची चिन्ह लक्षणं अनुभवता, तेव्हा शांत राहा आणि आपल्या युटराईन कॉन्ट्रॅक्शन्सचा काय जो पॅटर्न आहे त्याला नीट ऑब्झर्व करा. सेकंड थिंग, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर हे नैसर्गिक प्रसूतीसाठीच बनलेलं आहे. प्रसूती ही नैसर्गिक क्रिया आहे हे तर आपण मान्यच करतो. सो या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये तुमच्या बॉडीवर तुमचा विश्वास असणंही तितकंच गरजेचं आहे. तुमच्या शरीराला ठाऊक आहे काय करायचं आहे ते. सो स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा, कारण तुमची भीती आणि तुमची एन्झायटी ही प्रसूतीची नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकते. त्याच्या उलट जर तुम्ही रिलॅक्स असाल, कॉन्फिडंट असाल, तर ते तुमच्या बॉडीला किंवा तुमच्या शरीराला जास्तीत जास्त परिणामकारक काम करण्यासाठी प्रवृत्त करते. देन थर्ड आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्थ प्लॅन्स आर हेल्पफुल. म्हणजेच प्रसूतीसाठी आपण जे प्लॅनिंग करतो, जे तयारी करतो ती असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये काही फ्लेक्झिबिलिटीसुद्धा असावी. जसं की कोणत्या पोझिशनमध्ये प्रसूती करायला हवी किंवा बर्थ फिडिंग प्रॅक्टिसेस कशा असायला हव्या, ह्याबद्दलचं प्लॅनिंग हे प्रसूतीपूर्वीच करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक प्रसूतीमध्ये वेळी अवेळी केव्हा कधी कुठेही काहीही गुंतागुंत उद्भवू शकते. सो त्यासाठी सुद्धा आपला कॉम्प्लिकेशन रेडीनेस प्लॅन ज्याला आपण म्हणतो तोही तयार असायला हवा. त्यानंतरची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रसूती वेदना ह्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा प्रसूती वेदना साठी काही परिणामकारक उपलब्धिया किंवा काही परिणामकारक पद्धती आहेत ज्या आपण वापरू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक, इंट्रापार्टम एक्सरसाइज ज्याला आपण म्हणूया, की प्रसूती दरम्यान करण्यात येणारे व्यायामाचे प्रकार, स्टेईंग हायड्रेटेड म्हणजे त्यावेळी तुम्ही स्वतःच्या बॉडीला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे, पाणी पिणं गरजेचं आहे किंवा इतर लिक्विड्स घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे नक्कीच तुम्हाला पेन मॅनेजमेंटमध्ये मदत होऊ शकते. त्याचबरोबर इतरही काही पद्धती आहेत जसं की ॲरोमा थेरपी, ॲक्युप्रंक्चर, मसाज थेरपी ह्याने सुद्धा पेन मॅनेजमेंटमध्ये नक्कीच मदत होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात शेवटची टीप म्हणजे की प्रसूती पश्चात पिरियड हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे जितका की गरोदरपणाचा कालावधी. जनरली काय होतं की प्रसूती झाल्यानंतर सगळ्या फॅमिलीचा फोकस हा बाळावर असतो आणि आई ही निग्लेक्ट झालेली पाहायला मिळते. परंतु आईसाठी प्रसूती पश्चात पिरियड जो आहे किंवा प्रसूती पश्चात जी वेळ आहे ती अतिशय क्रुशियल असते. ब्रेस्ट फिडिंग प्रॅक्टिसेस, त्यानंतर रेस्ट, रिकव्हरी, हार्मोनल अँड इमोशनल इम्बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टींचा तिला सामना करायला लागतो आणि याच काळात तिला सगळ्यात जास्त मदतीची, प्रेमाची आणि सपोर्टची आवश्यकता असते. सो तिच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा देखील हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक मातृत्वाचा प्रवास हा युनिक आहे, हा वेगळा आहे. सो त्यासाठी तुम्ही नेहमीच माहितीपूर्ण राहा आणि हा प्रवास, हा जर्नी एन्जॉय करावा अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि ही माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
त्याचबरोबर तुमच्या प्रेमळ व्यक्तीसोबत, जिला या व्हिडिओची सगळ्यात जास्त गरज आहे, अशा व्यक्तीसोबत शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.